नमस्कार मंडळी, आज आहे डे 9 मध्ये मी तुमच्यासाठी मस्त अशी एक चटपटीत आणि खूप मस्त अशी वेगळी रेसिपी घेऊन आली. हो मंडळी, आजपर्यंत मी तुम्हाला महाराष्ट्रीयन कढीची रेसिपी दाखवली होती. आज मी घेऊन आली आहे पंजाबी कढी पकोड्याची रेसिपी. खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट रेसिपी आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट ह्या रेसिपीला सुरुवात करूया. खूप मस्त खमंग अशी लागते. तर इथे सर्वप्रथम आपण दह्याची कढी करणार आहोत. तर इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथे 2 मोठे चमचे बेसन, जे घरचं असतं ते घालायचं आहे. सोबतच ह्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये आहे हळद अर्धा चमचा आणि 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. आता आपण ह्याच्या 3 पट पाणी घालायचं आहे. म्हणजेच 1 वाटी दही असेल तर 2.5 ते 3 वाटी आपण ह्यामध्ये दही घालायचं आहे आणि ते छानपैकी फेटून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व एकजीव झालं पाहिजे इतपत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर सैलसर हवी तशी कढी करू शकता, पण पाणी एकदाच मिक्स करायचं आहे, नंतर पाणी घालायचं नाही. तर पंजाबी कढीमध्ये आपल्याला इथे अख्खे धने क्रश करून घालायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीचे. तर इथे मी 2 चमचे धने क्रश केलेले आहेत. आता आपण सर्वप्रथम कढी करून घेऊयात. तर इथे मी कढईमध्ये, तर मंडळी पंजाबी कढी ही शक्यतो तुपामध्येच केली जाते, पण इथे मी अर्ध तूप आणि अर्ध तेल वापरलेलं आहे. म्हणजेच 1 चमचा तूप 1 चमचा तेल. सोबतच फोडणीसाठी इथे 1 चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. अर्धा चमचा अख्खी मेथी घालायची आहे. 2 काश्मीरी लाल मिरच्या अख्ख्या. आता हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. 1-2 मिनिटात भाजून होईल. आता हे छानपैकी भाजून झालं की अशा पद्धतीने लांब लांब कट करून पातळ पातळ काप केलेला कांदा घालायचा आहे. कांदा सुद्धा थोडासा परतून घ्यायचा आहे. छान असा थोडासा परतला गेला की यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे. सो मंडळी, इथे हिरवी मिरची तुम्ही स्किपही करू शकता. मला आवडते म्हणून मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. सोबतच क्रश केलेले इथे मी 1.5 चमचा धने घातलेले आहेत, जे आपण सर्वप्रथम क्रश करून घेतले होते ते. आता हे सर्व छानपैकी अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मस्त असं भाजलं गेलं पाहिजे. खूप छान असा खमंग वास येतो या फोडणीचा. सोबतच इथे मी अर्धा चमचा हिंग घातलेली आहे. आता हे सर्व भाजून झालेलं आहे. आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आपण अशा पद्धतीने नंतरच घालायचं आहे, अगोदर दह्यामध्ये घालायचं नाही. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालून. मिक्स झाल्यानंतर जे आपण ताक करून ठेवलं होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला जर पाणी वाढवायचं असेल तर शक्यतो इथे वाढवू शकता. नंतर एकदा जर कढीला उकळी आली तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं नाही, नाहीतर अजिबात कढीला चव चांगली येत नाही. आता वरून छानपैकी भरभरून कोथिंबीर घालायची आहे. उकळी येऊ द्यायची आहे. एक मोठी उकळी आली की गॅसची फ्लेम मंद करून 15 ते 20 मिनिटं आपल्याला ही कढी शिजवायची आहे. पंजाबी कढी जास्त वेळ शिजवतात. महाराष्ट्रीयन कढीला उकळी आणतात, कोणी आणत नाही, पण पंजाबी कढी ही 20 मिनिटं शिजवली तरी जाते. आता आपण पकोडे करून घेऊया. तर इथे मी 2 मोठे कांदे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, सोबतच उरलेले अर्धा चमचा धने घालायचे आहेत. सोबतच भरभरून कोथिंबीर घालायची आहे. आपण महाराष्ट्रीयन आहोत म्हणून थोडासा महाराष्ट्रीयन ट्विस्ट म्हणून मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे. चिमूटभर खायचा सोडा, पाव चमचा हळद आणि 1 मोठी वाटी भरून ह्यामध्ये बेसन घालायचं आहे. सर्वप्रथम पाणी न घालता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी, कारण कांद्याला मॉइश्चर असतं, त्यामुळे पाणी खूप कमी लागतं. अगदी थोडं 2-2 चमचे पाणी घालत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. हार्डली मला इथे 4 ते 5 चमचे पाणी लागलेलं आहे. जास्त काही मी पाणी घातलेलं नाही आहे. छान असं पीठ मळून एक 10 मिनटं तरी मंडळी ह्याला बाजूला ठेवायचं. 10 मिनटानंतरच आपण मंडळी हे पकोडे तळायला घ्यायचे आहेत. मस्त असे कुरकुरीत करायचे. कढीसोबत खूप छान असे मस्त लागतात. आणि 10 मिनटानंतर मंडळी आपण आता हे पकोडे तळून घेऊया. एक करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारके मोठे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही ह्याचे भजी करून घ्या. ॲज अ कांदा भजी म्हणून तुम्ही फक्त अशी जरी रेसिपी केली कांदा भजीची, खूप छान मस्त असे अप्रतिम लागतात हे कांदा भजी. कोणी विदाऊट कांद्याचे करतात, कोणी कांद्यासोबत, पण मला कांदा भजी हा कढीसोबत आवडतो म्हणून मी कांदा भजीच करते नेहमी. छान असे आलटून पालटून मस्त असे भाजून घ्यायचे आहे, आतपर्यंत शिजून होतील इतपत. आता ही झाली पहिली स्टेप. आता हे काढून घेऊया. पूर्णपणे भाजून घ्यायचे आहेत मंडळी. आता हे काढून घेऊया.
काढून झाल्यानंतर एक 10 मिनटं तरी आपण हे बाजूला ठेवायचे आहे. तोपर्यंत उरलेले भजे तळून घ्यायचे आहेत. 10 मिनटानंतर मस्त असं कडकडीत तेल तापवायचं आणि एक 10 ते 15 सेकंद आपल्याला हे पुन्हा एकदा भजी भाजून घ्यायचे आहेत. तर असं केल्याने मंडळी खूप जास्त वेळ भजी कुरकुरीत राहतात आणि खमंगही लागतात. एक 10 ते 15 सेकंद आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. थोडासा रंग डार्क होतो पण मस्त असे कुरकुरीत होतात. तर ही स्टेप तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच छान असे कुरकुरीत भजी मिळतील. तर आपल्याला वरून कढीला एक फोडणी द्यायची आहे. सो इथे मंडळी एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 काश्मीरी लाल मिरची, सोबतच पाव चमचा इथे काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत. ही फोडणी मस्त आहे. वरून ही फोडणी घातली तर खूप छान अशी खमंग कढी लागते. तुम्ही कढी डायरेक्ट खाणार असाल तर घरी करणार त्यावेळेस तुम्ही ही फोडणी पूर्ण कढीमध्ये द्या. आता इथे मी सर्व करून घेते सर्वप्रथम कढी आणि वरून भजी घालणार आहे. तुम्ही जेव्हा कढी पकोडे खाल तेव्हा तुम्ही जेव्हा कढईमध्ये कढी गरम कराल त्या टायमालाच तुम्ही पकोडे त्यामध्ये घाला आणि वरून ती फोडणी द्या. अशा रीतीने हे पहा मंडळी, मस्त अशी खमंग दिसते ही फोडणी आणि खूप अप्रतिम लागतात मंडळी हे कढी पकोडा. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.